हॅलो सर्वांना, गुड इव्हिनिंग, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर या आधीचा पार्ट 1 तुम्ही बघितलाच असेल. मी नाशिकला आलेली आहे पूजाच्या हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हाला सर्वांना पूजाचं हॉस्पिटल मी दाखवलं आणि तुम्हाला सर्वांनाही आवडलं. तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचल्या मी, खूप छान छान होत्या. सर्व ताईंना, दादांना मनापासून धन्यवाद. हॉस्पिटल बघितल्यानंतर पूजाने रिक्षा केली आणि आता आम्ही कुठेतरी चाललोय, तर व्हिडिओ बघत राहा. रिक्षामधून उतरलोय आणि आता आम्ही आलोय शालीमारमध्ये. तर शालीमारची एंट्री दोन्ही साईडला आहे ना, खूप सारे कपडे दिसत आहे आणि ह्या मार्केटमध्ये ना बऱ्याच वस्तू स्वस्तात मस्त मिळतात. तर मला गाऊन घ्यायचे होते. मी कधी पण शालीमारला आल्यानंतरच ह्याच शॉपमधून गाऊन घेत असते. आता तुम्हाला वाटेल स्वस्तात ते म्हटल्यावर हलक्या क्वालिटीचे असतील, पण असं नाही आहे. हेच गाऊन सिन्नरला खूप महाग आहे. जो इथे 200ला भेटतो ना, तो सिन्नरला 400ला देतात आणि जो गाऊन मी 400चा घेते ना, तो सिन्नरमध्ये 600 किंवा 650ला मिळतो. तर हा मी घेतलेला आहे ना, याचा कपडा अगदी वेगळा आहे, कॉटन नाही आहे. कपडा पण छान आहे ना आणि कलर पण मस्त आहे. तुला घ्यायचं आहे का? मम्मीला बघ सुजाता तू पण. हे बघ पूजा, ए वाव, छान आहे ना. ट्रे पण ठेवू शकतो. कितीला आहे? 180. खूप महाग आहे मम्मी. मला आहे ना कप घ्यायचे होते, थोडेफार मोठ्या साईजमध्ये आणि रेग्युलर वापरण्यासाठी पण छोटे घ्यायचे होते. तर या ठिकाणी शालीमारमध्ये ना कपांचं मार्केट आहे. तर इथे ना बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज बघायला भेटतात कपांमध्ये. पूजा बघत होती आणि तिने घेतले, मग बरेच प्रकारचे घेतले आम्ही कप. आणि ह्या मार्केटमध्ये ना चप्पल, बूट, सँडल पण खूप स्वस्त मिळतात. 100, 150, 200 अशी प्राईज असते. तर मला चप्पल बघायची होती, तर मी इथे ना चप्पल घालून बघितली, पण मला काही ती एवढी व्यवस्थित वाटली नाही. त्यानंतर मग आम्ही पुढे आलो, तर पुढे पण या ठिकाणी ना छान छान मस्त चप्पल होत्या. तिथे पण मला आवडल्या होत्या, पण तिथेच एक शॉप होतं, तर आम्ही शॉपमध्ये गेलो. तर तिथे बघितल्या मी, कारण मला थोडीशी फार चांगली पाहिजे होती चप्पल, हेवी, थोडीशी दणगट, म्हणजे टिकाऊ. तर ह्या पण मला खूप आवडल्या. तर मग इथूनच मी एक चप्पल घेतली आणि बाहेरच्या चपला होत्या ना, त्या पण बऱ्यापैकी चांगल्या होत्या, पण 3 ते 4 महिने त्या टिकतात, त्याच्यावर नाही टिकत एवढ्या. तर म्हटलं चला मस्तपैकी इथूनच एक चप्पल घेतली आणि पूजालाही सँडल घ्यायची होती. पण पूजाला काही शॉपमध्ये सँडल आवडली नाही, तर तिने ही बाहेरूनच घेतली आहे. ही सँडल पण हिलची आहे आणि 150 रुपयाची. एवढी साईज पाहिजे, पण त्याला हँडल पाहिजे. ते खूप मोठं आहे का? एवढ्या साईज मध्ये हँडल वाली नाही आपल्याकडे. घ्यायची का मम्मी? नको, मला खूप आहे आता. खूप सुंदर. नाशिकचं शालीमार मार्केट आहे ना बरंच मोठं आहे. तर पुढं आल्यानंतर इथे रस्त्यामध्येच मला आहे ना दत्त महाराजांची खूप भव्य अशी मूर्त दिसली आणि खरंच खूप आवडली मला. तर तिथे बरेच लोक दर्शन घेत होते आणि फोटोशूट पण करत होते. तर मी पण इथे दर्शन घेतलं आणि एक फोटो काढला. खूप छान अशी मस्त दत्त महाराजांची मूर्त होती. आवडली ना तुम्हाला? चला, तर आता मला आहे ना पर्स घ्यायची होती, छोटीशी घ्यायची होती, जास्त काही मोठी नाही. पण त्या छोट्याशा पर्ससाठी मी खूप शॉप बघितले, कारण मला जशी पाहिजे ना तशी भेटतच नव्हती. तर इथं आल्यानंतर मला भेटली. मम्मी ते दाखव. कितीला आहे? 300 रुपये. डायरेक्ट 300 रुपये. रेड आणि कांदा एवढी महाग सांगितली तुम्ही. 200 मोठी आहे, 200. एवढी मोठी नकोय मला. अशीच पाहिजे होती मला, जास्त मोठी नकोय. रेग्युलर कुठून दाखव ना. 300 बोलले होते, पण काकाने 200ला दिली मला. हा, प्युअर लेदर आहे. खुश ना तू?
भेटली ना? पूजाने आणले मला, पण ती थोडीशी खेळ नव्हतं ना तिला, म्हणून ती तशीच पडली. अगं पूजा किती सँडल घेती? छान आहे, पण तू आधीच ऑलरेडी एक सँडल घेतलेली आहे. मला आवडली आहे, पण मोठा नंबर आणलाय मी काका. शालिमारमध्ये आल्यानंतर आहे ना बऱ्याच वस्तू घेताना ना इथे भाव करावा लागतो, कारण सांगताना आहे ना दुप्पट तिप्पटने किंमत सांगतात, पण आपण भाव करून घेतल्यानंतर त्या परवडतात, स्वस्तात मस्त मिळतात. आणि मी एक मंगळसूत्र घेतलं, माझ्या गळ्यात घातलेलं आहे 150 रुपयाला. हे पण छान होतं, मला आवडलं. त्यानंतर मग पुढे बऱ्याच वस्तू आम्ही बारीक सारीक घेतल्या. त्या घेतल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं अजून दुसरीकडे, आणि आता 7:15 वाजलेले होते, अंधार पडलेला होता. आम्हाला रिक्षा पकडायची होती. बराच वेळा मी रिक्षाची वाट बघितली. शेवटी रिक्षा आली, रिक्षामध्ये बसलो आणि पुढे आलो, कारण आज आम्हाला या ठिकाणी यायचं होतं. तर इथे ना खूप म्हणजे खूप गर्दी होती. आणि तुम्हाला माहिती आहे आज आहे ख्रिसमस, तर ख्रिसमसच्या निमित्ताने एवढे सारे लोक इथं आलेले होते. खूप म्हणजे खूप छान वाटत होतं इथं आल्यानंतर, पण गर्दी पण बरीच होती. तर हे आहे नाशिकचं सिटी सेंटर मॉल, CCM म्हणतात. तर इथं आल्यानंतर आहे ना आतमध्ये जाऊ आपण, बघू. खूप छान असं मस्त क्रिसमसचं आहे ना मोठं ट्री बनवलेलं आहे. लहान लहान मुलांच्या पण इथे आहे ना खूप छान अशा वस्तू ठेवलेल्या होत्या खेळण्यासाठी. आलो आता आम्ही इथे CCM मॉलला. चला मॉलमध्ये आल्यानंतर आतमध्ये इतकी गर्दी होती ना, तुम्ही बघताय. आणि सर्व इथे ना फक्त सेल्फी काढताय आणि फोटोशूट करताय, कारण आज होती 25 डिसेंबर ख्रिसमस, त्यासाठी सर्वजण आलेले होते. तर मग पूजाने आम्ही पण इथे ना सेल्फी घेतल्या आणि फोटो वगैरे काढले. मस्त वाटत होतं, पण गर्दीच खूप होती, तर जास्त वेळ काय आम्ही इथे थांबलो नाही. आम्ही फोटोज काढत होतो आणि इथेच मला माझ्या एक सबस्क्रायबर भेटल्या. तर त्या माझ्याशी बोलल्या आणि त्यांच्या सासूबाई पण माझे व्हिडिओ बघतात, पण मला आहे ना त्यांचं नाव विचारायचंच लक्षात राहिलं नाही. तर त्यांनी माझ्यासोबत पण एक फोटो घेतला आणि मला पण छान वाटलं. तर एवढ्या गर्दीत पण त्या माझ्यासोबत आल्या. आम्ही इथे फोटो काढले आणि इथे पण आहे ना छोटंसं एक क्रिसमसचंच ट्री बनवलेलं होतं. आणि या ठिकाणी पण बरेच लोक आतमध्ये ये जा करत होते, फोटोशूट करत होते. छान वाटलं मला इथे येऊन. आणि हे CCM आहे ना मॉल, तर बरंच मोठं आहे. तर बऱ्याच वेळेस आम्ही इथे येतो, पण इथल्या ज्या वस्तू असतात ना त्या जरा ब्रँडेड कंपनीच्या असतात, म्हणजे महागड्या असतात. त्यामुळे आम्ही मॉलमध्ये ना वस्तू वगैरे काहीच बघितल्या नाही, फक्त थोडेफार फोटो वगैरे काढले आणि खूप एन्जॉय घेतला इथला. तर छान वाटलं इथे येऊन, मस्त वाटलं. आणि आम्हाला जायचं होतं सिन्नरला, त्यामुळे आम्ही इथे CCMमध्ये जास्त वेळ थांबलोच नाही, कारण पूजाला आणि सुजाताला हॉस्पिटलमध्ये जाऊन अजून थंब द्यायचा बाकी होता. त्यामुळे मग आम्ही तिथून निघालो, बाहेर आलो. रिक्षा काही आम्हाला भेटली नाही, तर आम्ही एका 4 व्हीलरला हात दिला. त्यांनी आम्हाला हॉस्पिटलच्या समोर सोडवलं. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मग पूजाने थंब वगैरे दिला. चला निघा, चला मी थंब करते. वेलकम. गणपतीची ही मेडिसिन आहे का? चला. आज खूपच मजा आली. छान वाटलं ना? एकदम मस्त, खूप मजा आली. पुढच्या महिन्यात पण या. पुढच्या परत वर्षी फिरू आपण, परत फिरू, सुट्टी घेऊन फिरू हा आपण. हा पुढच्या वर्षी 2024 मध्ये. चला, आता यांचं हॉस्पिटल आता बंद झालेलं आहे. आता सुजाता हॉस्टेलला चालू ना वरती, आणि पूजा आणि मी आता आम्ही बस बघतो. घरी जाऊ आता आपण आणि पुन्हा तुमच्याशी भेटते मी. चला बाय बाय.
पूजा आणि मी आम्ही दोघी पण आता आहे ना महामार्गावरतीच चाललो आहे बसमध्ये बसायला. तर इथं आल्यानंतर बस तर भेटली आम्हाला, पण बस पण फुल गर्दी होती. बसमध्ये बसायला एवढी जागा नव्हती. मला तर जागा भेटली पण पूजाला जागा नाही झाली. त्यानंतर मग थोड्या वेळाने तिलाही जागा झाली. तर आम्ही दोघी पण आता सिन्नर बस स्टँडवरती उतरलो आणि इथेच आहे ना एक स्वीट्सचं दुकान आहे, शॉप. तर इथून आहे ना कचोरी घेतली, कारण राहुलला आहे ना कचोरी खूप आवडते. तर मग मी 4 घेतल्या, कारण घरी जाऊन आहे ना स्वयंपाक तर होता केलेला. मी पण म्हटलं चला आम्ही आलो. माझ्यासाठी काय आणलं गेस कर. पप्पाचं ते कुठं झोपले रे? पप्पा तर झोपले. अजून काय आणलं गेस कर. हेल्दी हेल्दी हेल्दी. हे टीव्हीचा आवाज कमी कर. तुझं आवडतं फळ काय आवडतं? ऍपल गोल, ऍपल, चिकू, संत्री सगळं. कचोरी दे त्याला. आलो आता आम्ही घरी. ए बापरे, 10 वाजले आम्हाला घरी यायला. 10. तर चला आता भूक लागलेली आहे, काहीतरी आता पहिलं जेवण करतो. कचोरी आणली आहे आणि भुसाची भाजी पण आहे. चला जेवण करते आता. आज आहे सोमवार. लाईट एवढा बंद करून ठेव. सकाळचा उपवास. 10 वाजले. भाजी गरम करते. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उसळ तिखट झाली राहून नाही ना, मग पप्पा काय म्हणे उसळ तिखट आहे. अगं बापाचं दात दुखतं, 2 मिनिटाला असेल. हा, म्हणूनच. चला पप्पाला दे कचोरी. चला उठा पटकन. किती गुंड म्हणून झोपली. उठा उठा. कचोरी दे डिश मध्ये, प्लेट मध्ये पप्पाला, मग उठतील. मग सर्व आणलंय ना, चटण्या पण दे ना. दही, हिरवी चटणी, शेव सर्व आणलेलं आहे. दिस इज दही. दिस इज ग्रीन चटणी. आंबट चटणी. त्याला दे ना. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट, शुभरात्री.